महाराष्ट्र मंडळ फ्रान्स आणि सचिकी महफिलतर्फे मराठी रोंदेवच्या या पुढच्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आणि आज आपल्याशी गप्पा मारायला इथे आलेली आहे सुजाता जोशी. नमस्कार सुजाता ताई, कशी आहेस? हाय, मी मस्त. तू कसा आहेस? एकदम एकदम ठीक. तर तसं सुजाता ताई बद्दल सांगायचं झालं तर एका लग्नाची गोष्ट, बॅरिस्टर, मनोमनी अशी असंख्य नाटकं केलेली आहेत. जवळजवळ 2000 पेक्षा अधिक प्रयोग त्याचे तिने केलेले आहेत. साडेमाडे तीन, मध्यम वर्ग सारखे सिनेमे किंवा मग असंभव, शुभंकरोती सारख्या टीव्ही मालिका असतील, त्यातून ती आपल्या समोर आलेलीच आहे आणि आज ती इथे गप्पा मारायला आलेली आहे. तर काय म्हणते सुजाता ताई, करायची सुरुवात? एकदम लगेच. बरं, मला ताई नको म्हणूस, मला अगदी वय झाल्यासारखं वाटतं माझं. चालेल चालेल. तर येस. सुरुवातीलाच मी एका लग्नाची गोष्ट याच्यापासूनच सुरुवात करतो. प्रशांत दामले सारख्या नाटकातल्या एका दिग्गज कलाकारासोबत काम, कविता लाडबेडेकर सारख्या आणखीन एका दिग्गज कलाकाराची रिप्लेसमेंट म्हणून काम, आणि ही जबाबदारी तू पत्करली आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर मारली. हे काय होतं, म्हणजे एकदम एवढा मोठं. मी डेफिनेटली त्याचं क्रेडिट मंगेश सरांना, म्हणजे मंगेश कदम आणि प्रशांतजींना देईन. कारण मी जेव्हा एका लग्नाची गोष्ट करायला सुरुवात केली तेव्हा मी जस्ट 18 इयर्स झाले होते. म्हणजे मला आय वॉज जस्ट 18 इयर्स ओल्ड, म्हणजे 12वी झाली होती आणि मला वेकेशन मध्ये वेळ होता. सो मी ऍक्टिंगकडे लक्ष दिलं आणि ऑब्व्हियसली इंटरेस्ट तर कायम होताच. आणि लकीली गॉट इन टच आणि मला मिळाला रोल तो ऑडिशन नंतर. मला अजूनही आठवतंय, मला एका लग्नाची गोष्टच्या पहिल्या ऑडिशनला मला स्क्रिप्टचा एकही शब्द वाचता येत नव्हता नीटपणे, कारण मी कधी आयुष्यात स्क्रिप्टच पकडली नव्हती हातात. दॅट वॉज माय फर्स्ट टाइम. पण मंगेश सरांनी खूप सपोर्ट केलं, प्रशांतजींनी खूप सपोर्ट केलं आणि त्यामुळे मी उभी राहू शकले स्टेजवर. आणि प्रशांतजी मला एकच गोष्ट म्हणाली होते की नाटकात काम करायच्या आधी तू हे नाटक जितक्या वेळा बघायचं असेल तितक्या वेळा बघ. जेव्हा तुला हसायला येणं बंद होईल तेव्हा आपण तुझं ट्रेनिंग चालू करू. आणि ट्रस्ट मी, त्यांना स्टेजवर बघून न हसणं इज प्रॉब्ली द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन द वर्ल्ड. कारण ते इतके अमेझिंग आहेत की हसू आवरणं शक्य नाही. पण एवढी अमेझिंग कास्ट असल्यावरती आणि एवढं सपोर्टिव्ह ग्रुप असल्यावरती त्यामुळे जरा बरं झालं, मला सोपं झालं थोडंसं. अगदी अगदी खूपच भारी झालं. असं सगळ्यांचंच मत आहे, म्हणजे नाटकं बघितलेलं ना सगळ्यांनाच ते प्रचंड आवडलंच होतं. तर आता तू म्हणाली की तू 12वी नंतर पहिली ऑडिशन दिलीस, तर हे मग ऍक्टिंगचा किडा ज्याला म्हणतात तो लहानपणापासूनच होता का? म्हणजे याच्याकडे अशी बघत होतीस का की आपण मोठेपणी जरा ऍक्टिंग करूया वगैरे, किंवा ऍक्टिंग कधी केलीस या गोष्टी? ऍक्च्युली मी एका लग्नाची गोष्ट पासूनच ऍक्टिंग सुरू केली. ह्याच्या आधी मी एकदा एक प्रयोग केला होता. त्याच्या आधी पण एक नाटकात प्रायोगिक लेवलवरती केलं होतं काम. ते पण खूप इंटरेस्टिंग होते स्क्रिप्ट. पण दॅट वॉज जस्ट 12वी नंतर, राधा 12वीच्या परीक्षेच्या आधीच मला आईनी परमिशन दिली होती करायची. दॅट वॉज माय फर्स्ट टाइम ऑन स्टेज. आयुष्यात पहिल्यांदा इट वॉज अ स्मॉल हे एकांकिका म्हणतात ना, ती एकांकिका केली होती. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लग्नाची गोष्ट. सो I would say ki I was not lucky enough, or not lucky enough is probably not the right word to use. पण मला डिरेक्टली एका लग्नाची गोष्ट मिळाली. सो एक प्रायोगिक नाटक करायचं किंवा एकांकिका करायचा जो अनुभव असतो किंवा जी मजा पण असते ती मी मिस केली अ लिटल बिट. पण मजा म्हणजे आय लव्हड इट सो मच की त्याच्यानंतर आय डिडंट वॉन्ट टू डू एनिथिंग एल्स. मला लहानपणापासून खरं तर वकील व्हायचं होतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ लॉयर. तर म्हणून मग ऍक्टिंग करता करता ते पण मग केलं. अरे वा, अरे वा, खूपच मस्त. म्हणजे आता तू जेव्हा या गोष्टी करायला सुरुवात केली किंवा जेव्हा ऍक्टिंग सुरुवात केली तेव्हा तू शिक्षण पूर्ण करून याच्याकडे आली असं थोडक्यात झालेलं होतं, आणि नंतर मग ऍक्टिंग करता करता वकिलाचं जे तुला लहानपणापासून करायचं होतं ते तू केलंस. तर आता मी पुढचा प्रश्न ऍक्च्युली मी सॉरी, मी 12वी नंतर बीएससी करता करता नाटकात कामं केली. सो माझं बीएससीची 3 वर्ष एका लग्नाची गोष्टचे प्रयोग करता करता केले होते मी. सो बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही दौऱ्यांना जायचो, माझे प्रॅक्टिकल्स मिस व्हायचे, पण माझे टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते. सो ते मला स्पेशल नंतर एक्स्ट्रा लेक्चर्स, एक्स्ट्रा प्रॅक्टिकल्स अरेंज करायचे की मी मिस करणार नाही किंवा त्याच्यामुळे माझ्या अभ्यासाचं नुकसान होणार नाही. आणि प्रयोग संपून, रात्रीचे प्रयोग, आता पुण्याला समजा रात्रीचा प्रयोग असेल तो संपून 12:30 प्रयोग संपून निघून मुंबईला 5:30-6 पोहोचून मी डायरेक्ट प्रॅक्टिकल्सला जायचे 7च्या. सो दॅट इज हाऊ इट वेंट ऑन फॉर 3 इयर्स बीएससीचे. आणि त्याच्यानंतर मग 3 वर्ष लॉची.
सो माझं ऍक्च्युली सगळं एज्युकेशन हॅज बीन वर्किंग अँड स्टडिंग ऍट द सेम टाइम. आय हॅव नेव्हर ओनली डन स्टडीज और ओनली डन वर्क. म्हणजे या काळामध्ये पण एक घरून पाठिंबा असणं किती महत्वाचं होतं, कारण एवढं सगळं 2 गोष्टी जगल करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खरं तर. ऍब्सोल्युटली. आणि घरचा सपोर्ट नसता तर मी काहीच करू शकले नसते ह्यातलं. आणि हम्म. नुसता घरनं नाही, पण तुमचे टीचर्स सुद्धा, आता रुईया मधले माझे टीचर्स किंवा माझ्या न्यू लॉ कॉलेजमधले माझे टीचर्स, ते इतके सपोर्टिव्ह होते की तू दोन्ही गोष्टी करतेस, व्हॉट एव्हर हेल्प यू नीड फ्रॉम अस, विल बी मोर दॅन हॅपी टू गिव्ह इट टू यू. फक्त त्याच्यामुळे मी ते करू शकले. आणि माझ्या आई बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की तुला अभिनयाची आवड आहे, तुला त्याच्यात करिअर करायचंय, नो प्रॉब्लेम, गो अहेड, डू इट, आमचा फुल सपोर्ट आहे, व्हॉट एव्हर यू चूज टू डू. पण त्यांची एकच अट होती की तुझी डिग्री झाली पाहिजे. बिकॉज ऍज पेरेंट्स ही कायम भीती असते त्यांना की नुसतं अभिनयावरती कसं राहणार, पुढे करिअर कसं होणार अभिनयाने. आणि आमच्या फॅमिलीमध्ये देयर इज नो वन हुज कम फ्रॉम दिस ऍक्टिंग फील्ड. सो ते आई बाबांना काहीच माहिती नव्हतं. सो त्यांना असंच होतं की अरे ही नुसतं अभिनय करून आपलं करिअर कसं करेल पुढे. सो दॅट इज वाय ती एक अट होती त्यांची की यू हॅव टू डू युअर डिग्री. पण एकच्या ऐवजी तू तर 2 डिग्री केल्यास. हो, पहिली आई बाबांनी सांगितलं म्हणून एक ती झाली, आणि दुसरी मला आवड म्हणून. मला लॉची पहिल्यापासून आवड होती. मोर ऑफ अ हॉबी दॅट आय डिड दॅट डिग्री मोर दॅन एनिथिंग एल्स. खूप लॉची डिग्रीला हॉबी म्हणणारे पहिल्यांदाच तू अशी कोणतरी असशील, कारण त्याच्याकडे हॉबी म्हणण्यापेक्षा बापरे काय ताप आहे असंच बघत असतात लोक. अरे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. लॉ इज द बेस्ट सब्जेक्ट यू कॅन एव्हर स्टडी. तर आता पुढे असं मी विचारतो की बॅरिस्टर सारखा तू सिनेमा केला, म्हणजे एका विनोदी भूमिकांमध्ये तू काम करत होतीस, पण त्याच्यानंतर जेव्हा असा प्रगल्भ किंवा थोडासा एक वेगळा विषय मांडला जातो, तर या वेळेला चॅलेंजेस कसे असतात किंवा यावेळेचा अनुभव कसा असतो? कॉमेडी करणं अत्यंत कठीण असतं, नो डाऊट अबाउट इट. आणि मी अजूनही म्हणेन की मला तेवढी अमेझिंग कॉमेडी नाही जमत, व्हेरी जेन्युइनली. आणि लग्नाची गोष्ट मध्ये मला खूप सपोर्ट होता, मी काम केलं, पण ते माझं पहिलं नाटक होतं. सो इट वॉज नॉट माय बेस्ट परफॉर्मन्सेस. पण जेव्हा प्रश्न येतो एक सिरियस रोल करायचा लाईक बॅरिस्टर, तो पण प्रचंड कठीण असतो. पण ऍड टू इट विक्रम काकांच्या अंडर, विक्रम काकांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करायचं पहिलं, ज्यांनी बॅरिस्टर गाजवलं होतं पूर्वी, अँड हु इज अ माइंड ब्लोईंग ऍक्टर इन हिमसेल्फ. आणि दुसरं म्हणजे बाबा, म्हणजे विक्रम काकांचे वडील चंद्रकांत गोखले जेव्हा रिहर्सलला यायचे, तेव्हाचं ते जे प्रेशर आहे, दॅट आय विल नेव्हर फॉरगेट. चंद्रकांत गोखलेंसमोर उभं राहून तुम्ही अभिनय करायचा, ह्याच्यातच अर्धा तुम्ही खलास होता. म्हणजे आदले 4 दिवस तुम्ही ती तयारी करता की आता ते येणार आहेत, त्यांच्यासमोर उद्या हा सीन करून दाखवायचा आहे, विक्रम काकांसमोर सीन करून दाखवायचा आहे. आणि बॅरिस्टर सारखं नाटक म्हणजे ते खूप डिफिकल्ट नाटक आहे. आय मीन डिफिकल्ट इज ऍक्च्युली, माझ्याकडे शब्द नाही आहेत म्हणायला एक्झॅक्टली काय, पण तो रोल करताना मला प्रचंड प्रमाणावर शिकायला मिळालं आणि प्रचंड मेहनत लागली त्याच्यासाठी. पण आय वुड से इफ देर इज वन रोल दॅट आय विल लुक बॅक ऑन ऑल माय लाईफ थिंकिंग दॅट इज वन थिंग आय डिड वेल और वन थिंग आय लाईक डुईंग, दॅट वुड बी राधा अँड बॅरिस्टर. खरंच खूपच छान. म्हणजे या पद्धतीचे रोल करणं हे देखील एक चॅलेंजच असतं वेगळे. आणि तसंच पुढं बघायला गेलं तर तू नाटकांमध्ये काम करता करता टीव्ही मालिका, मग असंभव असेल, शुभंकर होती, याच्यामध्येही काम करत होतीस. तर मग अशा वेळेला एक कॅरेक्टर म्हणून एक नाटकात एक कॅरेक्टर मांडताना किंवा एका टीव्ही सिरियल मध्ये एक कॅरेक्टर मांडताना हा अप्रोच किती वेगळा असतो, कारण नाटकामध्ये तुम्हाला एकच काम कायम करायचं असतं, बट एनिवे टीव्ही सिरीज मध्ये रोज नवीन कथानक पुढे जातं. तर अशा वेळेला कॅरेक्टर कसं मॅनेज करतेस? कॅरेक्टर म्हणजे नाटकाचं तर मी नक्की म्हणेन की तुम्ही रिहर्सल करता, तुम्ही पहिला प्रयोग करता, तुम्ही दुसरा प्रयोग करता, तुम्ही 100वा प्रयोग करता. पण 100व्या प्रयोगात सुद्धा तुम्हाला कॅरेक्टरची एखादी ट्रेट किंवा एखादं काहीतरी वेगळं सापडतं किंवा एखादी जागा सापडते. आणि आय थिंक दॅट इज द मोस्ट अमेझिंग थिंग अबाउट स्टेज, अबाउट लाईव्ह परफॉर्मन्स. तुम्ही जेव्हा नाटक करता तेव्हा तुम्ही ते रोज कॅरेक्टर पुढे पुढे नेऊ शकता, अजून त्याच्यात वेगवेगळे ट्रेट्स ऍड करू शकता. मालिकेचं बघायला गेलं तर ऑब्व्हियसली त्याच्यात पण तुम्ही रोज ती एक भूमिका निभावता डेफिनेटली. पण जो एक लाईव्ह परफॉर्मन्सची मजा असते ना, नाटक एकदा सुरू झालं की ती गोष्ट पूर्ण होते तेव्हा. बरोबर. वेअरएज डेली सोप मध्ये किंवा कुठल्याही फिल्म मध्ये तुम्ही पार्ट्स मध्ये करता, आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही एका फ्लो मध्ये नाही करत. सो
माझा शेवटचा सीन पहिला शूट होतो, पहिल्या सीन शेवटचा शूट होतो. एक सीन सलग पण होत नाही. कधी कधी मला लवकर जायचं असतं म्हणून माझे सगळे क्लोज आणि 10 सीन्सचे हे डेली सोपमध्ये एकत्र करून टाकतात. सो दॅट इज टोटली डिफरंट, कारण तेव्हा यू हॅव टू जम्प फ्रॉम वन सीन टू दी अदर, आणि प्रत्येक टेकला यू हॅव टू ट्राय अँड रिमेंबर की त्याच्या आधी एक्झॅक्टली किती झालंय. तुम्हाला पुढे माहिती असतं काय होणार आहे, पण यू हॅव टू ओनली रिॲक्ट टू व्हॉट हॅज हॅपन्ड अंटिल देन. सो इट इज व्हेरी व्हेरी डिफरंट. आणि मेनली नाटक शेवटच्या सीट पर्यंत पोचावं लागतं तुम्हाला त्या स्टेजवरनं, पण तेवढं लाऊड तुम्ही टेलिव्हिजनवर नाही करू शकत. सो टेक्निकल ऍस्पेक्ट पण आहेत त्याच्यात आणि अभिनयाचे ऍस्पेक्ट पण आहेत, पण दोन्ही करताना मजा खूप येते. अरे बरोबर, अगदीच अगदीच. तर मग आता हेच एवढं सगळं चालू होतं, नाटक चालू होतं, टीव्ही मालिका चालू होती, सगळं चालू होतं, आणि हे एकदम सोडून तू लंडनला जायचा एकदम निर्णय घेतला. तर हे कसं झालं? म्हणजे हा निर्णय आव्हानात्मक होता का, की काय होतं म्हणजे याच्या मागे? तो निर्णय प्रेमामुळे घेतला गेला. सो आय फेल इन लव्ह अँड देन वी गॉट मॅरिड. आणि माझा नवरा आहे तो इथे लंडनमध्ये सेटल्ड आहे. सो मग मी आले इथे त्याच्याबरोबर राहायला. माझं लहानपणापासून एक फिक्स्ड होतं की माझ्यासाठी, यु नो, there's always this struggle that everyone faces between family and career. It is the ideal situation जर तुम्ही दोन्ही एकत्र करू शकत असाल तर. पण कधी कधी तुम्हाला एकासाठी दुसऱ्यामध्ये जरा बॅकसीट घ्यावी लागते. तर ते केलं मी. थोडीशी बॅकसीट घेतली फॉर अ फ्यू इयर्स, पण ऑब्व्हियसली युके मध्ये माझं काम चालूच होतं. सो असं नाही झालं की मी कम्प्लिटली सगळं सोडून आता काहीच नाही, त्याचा संबंधच नाही माझ्याशी, असं नाही झालं. सो इथे पण आय केप्ट वर्किंग. अरे, आणि केप्ट वर्किंग तू आता म्हणालीस, तर तू इंडियामध्ये लॉची डिग्री घेतलीस, लंडनमध्ये येऊन सॉलिसिटर झालीस, तर याबद्दल काय सांगशील? म्हणजे परत तीच हॉबी किक इन झाली की आता इथं पण आपण तेच करूया, असं झालं का? नाही, इथे मला आईचं वाक्य आठवलं की तू डिग्री पूर्ण करायला पाहिजेस, हा जो तिचा हट्ट होता त्याचा मला इथे फायदा झाला. आता ते मागे सगळं मराठी टेलिव्हिजन, फिल्म्स आणि नाटक सगळं मागे सोडून इथे आल्यावरती यू वॉन्ट टू डू अ फ्रेश न्यू स्टार्ट. सो बीइंग अ सोलिसिटर इज समथिंग एक्स्ट्रीमली प्रेस्टिजियस अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मला माहितीये इंडियामध्ये मी इतकी वर्ष अभ्यास करून परीक्षा देऊन माझ्या दोन्ही डिग्रीज मिळवल्या, आणि इथे एक वर्षभर जे मला सोलिसिटरशिपसाठी अभ्यास करून ती परीक्षा द्यावी लागली आहे, इक्वल लिटरली तुमचं 3 वर्षाची लॉ डिग्री स्क्वीज्ड इन टू दॅट वन एक्झाम असं होतं. सो इट वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू डू इट. आणि काही लेक्चर्स नसतात, काही नसतं, तुम्हालाच अभ्यास करायचा असतो एवढ्या जाड्या पुस्तकांमधनं. पण अगेन तिथे माझी हॉबी केम इन टू प्ले, बिकॉज मला लॉ इतकं आवडतं. माझ्यासाठी ते आवडीचं वाचन झालं, नॉट टॉर्चर. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडत असेल करायला तर ते कधी काम वाटत नाही. सो एक्झॅक्टली दॅट. आतापर्यंत अभिनय करणं हे माझ्या कायम आवडीचं होतं, म्हणून मला ते कधी मी जॉब करते असं वाटलं नाही. सो माझी डिग्री करताना पण आय नेव्हर फेल्ट प्रेशर्ड की अरे परीक्षा आहे, आता टेन्शन आहे, आता कसं होणार, बिकॉज आय यूज्ड टू एन्जॉय डुईंग इट. अँड व्हेन यू एन्जॉय डुईंग समथिंग, आय थिंक इट मेक्स इट स्लाइटली इझियर. अगदी अगदी बरोबर. येस. तर आता आपण जरा आजकालच्या काळामध्ये येऊया. म्हणजे कोविड सिच्युएशन आता गेल्या वर्षी किंवा आपण रिसेंटली अनुभवतोय, अजूनही ती सिच्युएशन तशी निवळलेली नाहीये. तर या काळामध्ये एक झालं की मराठी सिनेमे हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरून जगात बाहेर पोहोचले, किंवा आता तुला लंडनमध्ये किंवा इथे आम्हाला फ्रान्समध्ये हे चित्रपट रिलीज होतच नाहीत, त्याच्यामुळे ते बघायलाही मिळत नव्हते. त्याच्यामुळे अशी एक गोष्ट घडली का की मराठी सिनेमा ग्लोबल झाला, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्याही लोकांपर्यंत तो आता पोहोचायला लागला, असं काहीतरी एक चांगली सुरुवात झाली असं वाटतं का या सिच्युएशन मधून? मला वाटतं मराठी चित्रपट आधी पण ओव्हरसीज लोकांना बघायला मिळत होता, पण सगळे नाही. आणि इथे बरेच लोक आहेत जे ऑर्गनाईज करायचे आता मराठी सिनेमाचे शोज लावायचे इथे, आणि मग तुम्ही जाऊन बघू शकत होतात. पण दॅट वॉज लाईक 5 times इन अ इयर. आणि मराठीत म्हणजे आय एम थिंकिंग 500 सिनेमे येत असतील, त्यातले मला 10 पण नाही बघायला मिळायचे इथे. आणि त्यात दॅट वॉज द डिफिकल्टी ओव्हर देअर. पण आता आय थिंक इव्हेंच्युअली सगळेच वळत होते टुवर्ड्स ओटीटी. पण कोविडमुळे काय झालंय, ते पटकन झालंय. कोविडमुळे लोकांना पर्यायच नव्हता, म्हणून ती अशी स्लो मुवमेंट नाही झाली इन टू ओटीटी प्लॅटफॉर्म्स. आता ती क्विक मुवमेंट झाली, वेळेची गरज म्हणून. येस.
सो त्यामुळे माझ्या दृष्टीने मी स्वार्थीपणे म्हटलं तर आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. कारण मला इतके सगळे सिनेमे बघायला मिळतात मराठी, जे मला खरंच खरंच नव्हते मिळत. आय टू फील व्हेरी बॅड की माझे इतके सगळे फ्रेंड्स आहेत, त्यांचे इतके छान चित्रपट येतात, बट आय नेव्हर गॉट टू सी देम. आणि एव्हरी टाइम त्यांच्याशी बोलताना आय वॉज लाईक, अरे यार मी नाही बघितलंय, आता मी ते पण नाही बघितलंय, मी हे पण नाही बघितलंय. इंडियाला लोक भेटले की अरे मी हे नाही बघितलंय. सो आय टू फील व्हेरी बॅड अबाउट इट. सो आय फॉर वन आय एम व्हेरी हॅपी अबाउट दी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. पण अजूनही जो चित्रपटगृहात जाऊन मूवी बघण्याची जी मजा आहे ती आय थिंक कुठेतरी मिस होते. बिकॉज आय थिंक इट्स द होल एक्सपिरियन्स दॅट काउंट्स. तुम्ही जेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती बघता मूवी, तेव्हा तुम्ही मूवी बघा, सिरीज बघा, इथले बघा, इंडियातले बघा, आफ्टर वाईल इट्स ऑल द सेम. पण दॅट एक्सपिरियन्स ऑफ वॉचिंग अ मूवी इज डिफरंट फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ वॉचिंग अ सिरीज. आणि दॅट डिफरन्स इन माय ओपिनियन इज गोइंग टू अ थिएटर, जे आय विल मिस. बट इन द होल बिग पिक्चर बघितलं तर आय एम व्हेरी हॅपी की ऑनलाईन मराठी चित्रपट इतके येत आहेत. अगदी खरंच. तर जसं चित्रपट ऑनलाईन आले तसे नाटकही काहींनी ऑनलाईन केलं. म्हणजे आता काही ठिकाणी भारतात नाटकं सुरू झालेली आहेत लाईव्ह, पण या काळामध्ये एक नाटकही ऑनलाईन करण्याचा प्रयत्न झाला. तर ह्याच्याकडे कसं बघतेस? कारण नाटकाला तसं म्हणलं तर लाईव्ह फीडबॅक हा खूप महत्वाचा असतो एका ऍक्टरसाठी. तर अशा वेळेला ऑनलाईन नाटक जास्त चॅलेंजिंग आहे का? चॅलेंजिंग ऍज अन ऍक्टर आय थिंक ह्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आणि ऍज अ प्रेक्षक, आता मी नाटकाचे प्रयोग करून बरीच वर्ष झाली आहेत. सो मी प्रॉबब्ली ऍज अ प्रेक्षक जास्त सांगेन. कारण मला हे माहितीये की एनी परफॉर्मन्स बघणं इज अमेझिंग ऍज अ व्ह्युअर. पण जेव्हा एखादा लाईव्ह परफॉर्मन्स आपण बघतो त्याची मजा अत्यंत वेगळी असते. नाटकाचं असं झालंय की नाटकाला लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याला जी मजा असते ती कधीच एका व्हिडिओ किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला नाही येणार. कारण इट इज दॅट स्लो. आणि जेव्हा तुम्ही नाटक एका फिल्म सारखं बघता तेव्हा ती फिल्म सारखी वाटते, ते नाटक नाही वाटत. इट्स लाईक माझा फेवरेट सिंगर असेल कोणी, मी त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला एक्स्ट्रा पैसे देऊन, एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन का जाते बघायला? इट्स बिकॉज लाईव्ह बघण्याची एक मजा वेगळी ॲज अ प्रेक्षक. येस. पण ती मजा आय कम्प्लिटली मिस आउट वेन इट कम्स ऑनलाईन. आता पर्याय नाहीये म्हटल्यावरती इट इज अ डिफरंट थिंग, पण अदरवाईज आय कम्प्लिटली मिस इट. आणि एका ऍक्टरच्या दृष्टिकोनात ना, लाईक यू सेड, की जो फीडबॅक ऑडियन्स कडनं मिळतो डिरेक्टली, आणि यू आर सॉर्ट ऑफ इंटरॅक्टिंग विथ दी ऑडियन्स वेन यू ऍक्टिंग ऑन स्टेज. सो ते एक फार महत्वाची गोष्ट तुम्ही मिस करता. अँड देन इट्स लाईक जस्ट स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा अगेन. मग ते नाटक कुठे राहिलं? सो कॅमेरा समोर करायचं, मग ते नाटक नाही राहत. अगदी अगदी बरोबर, खरंय. म्हणजे ही काही लिमिटेशन्सही आहेत या ऑनलाईन नाटकांना. अगदी बरोबर. येस. तर आता तू लंडनमध्ये आहेस, तर जशी महाराष्ट्राला किंवा भारताला नाट्य परंपरा आहे तशी लंडनलाही खूप मोठी नाट्य परंपरा आहे. तर ब्रॉडवे म्युझिकल सारख्या गोष्टी आहेत, तसे आपल्याकडे संगीत नाटकं होती. तर याबाबत काय सांगशील? कसा वाटला तुला? कम्पेअर करून बघितलं का तू दोघांना कधी? मी म्युझिकल्स इथे बघितलेत. दे आर ऍब्सोल्युटली अमेझिंग अँड दे आर मॅग्निफिसंट. आणि दे आर ऑन अ व्हेरी व्हेरी लार्ज स्केल ऍज कम्पेअर्ड टू आपली संगीत नाटकं. पण त्याचं कारण हेही आहे की हे म्युझिकल्स एका जागी होतात आणि लोक लांब लांबनं ती बघायला येतात. पण आपण नाटक लोकांपर्यंत पोहोचवतो, गावागावांमध्ये जाऊन प्रयोग करतो. सो त्या ग्रँजरचं म्युझिकल अख्ख्या भारतभर फिरणं किंवा महाराष्ट्रभर फिरणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो दॅट इज समथिंग दॅट इज मोर ऑन द टेक्निकल ऍस्पेक्ट ऑफ इट. दुसरी गोष्ट बघायला गेली तर संगीत नाटकं अमेझिंग आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण आपल्याकडे ऍज फार एज आय नो नवीन कंटेंट संगीत नाटकांमध्ये मला आतापर्यंत मिळाला नाहीये जास्त. जुनी नाटकं ओल्ड इज गोल्ड, नो डाऊट अबाउट इट. आणि ती बघण्याची मजा वेगळीच, आणि जे लोक सादर करतात त्यांना पण ती मजा वेगळीच सादर करण्याची. पण जर नवीन संगीत नाटकं आली तर माझ्या मते आपण हे दोन ऍस्पेक्ट कम्पेअर करू शकतो, की इथली जी आत्ताची रिसंट संगीत नाटकं आहेत ती, आणि जी इंडियामध्ये आता मे बी जर आली नवीन संगीत नाटकं फार जास्त प्रमाणावर तर ती, देन दॅट विल बी मोर ऑफ अ कम्पॅरिझन. अगदी अगदी बरोबर. पण तसंच नाटकांच्या बाबतीत बोलायचं झालं, म्हणजे संगीत नाटकं सोडून नाटकं, तर तशी म्हणलं तर मग लंडनची जी रंगभूमी आहे किंवा एकूण इंग्लंडची जी रंगभूमी आहे ती थोडीशी मॅच्युअर आहे. काही बोल्ड विषय किंवा काही अवघड विषय ते मांडू शकतात आणि प्रेक्षकही तेवढा सुजाण आहे. तिथे कुठेतरी मराठी आपली रंगभूमी कमी पडते असं वाटतं का? मला आता वाटतं की गेल्या काही वर्षात मराठी रंगभूमीनी सुद्धा खूप वेगवेगळे विषय हाताळले.
हम्म. पूर्वी इट वॉज प्रॉबब्ली डिफरंट. संगीत नाटकं होती, मग प्रॉबब्ली कॉमेडी खूप चालत होतं. अजूनही कॉमेडी हा. नाटकं खूप चालतात अगदी. डेफिनेटली. पण त्याच बरोबर आय थिंक वेगवेगळे विषय पण हाताळले जातात. पण फ्रँकली सांगू तर गेल्या 6 वर्षात मला नाटक असं फार बघायला मिळालेलं नाहीये. पण आय नो की खूप अपकमिंग रायटर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, जे खूप वेगवेगळे विषय आजकाल करतायत तिथे. इथले विषय बोल्ड म्हणण्यापेक्षा दिस इज अ वर्ल्ड प्लॅटफॉर्म. जे मराठी नाटक अजून नाहीये. इट्स नॉट अ वर्ल्ड प्लॅटफॉर्म. मराठी नाटक इज लिमिटेड टू मराठी ऑडियन्स. इथे इंग्लिश नाटक इट इज ओपन टू दी एंटायर वर्ल्ड. सो त्यांच्याकडे ते विषय पण तेवढेच आहेत. शेवटी तुम्ही जेव्हा नाटक बघायला जाता, तुम्हाला तो विषय आयदर आपलासा वाटला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी माहिती असलं पाहिजे किंवा काहीतरी एकदम असं वेगळं जे तुम्हाला कळेल, तुम्हाला जाणवेल, तर तुम्हाला ते आवडतं. दॅट्स व्हॉट आय थिंक. सो सेम टाईपचे विषय इथल्या नाटकांमध्ये आणि इंडियाच्या नाटकांमध्ये येणं इज आय थिंक एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. पण इन इट्स ओन वे मराठी नाटकांनी माझ्या मते बऱ्यापैकी प्रोग्रेस केलाय आणि खूप वेगवेगळे विषय आजकाल येतात त्या मीडियम मध्ये सुद्धा. अगदी अगदी बरोबर. आता तू जेव्हा म्हणालीस ना, तेव्हा मी गिरीश दादाची जेव्हा मुलाखत घेतली, तेव्हा त्यांनी एक मुद्दा मांडला होता की आतापर्यंत अशी कुठलीच सिच्युएशन नव्हती जी जगातही जी कोविड सारखी सिच्युएशन जी आली, ती जगातही त्या लोकांना जितकी भोगायला लागली तितकीच महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांना भोगायला लागली. त्यामुळे आता अशी गोष्ट घडू शकेल की जे नाटक बनवलं जाईल किंवा जे नवीन काही कलाकृती तयार होतील त्यांच्यामध्ये तो ग्लोबल इश्यू असू शकेल. हे एक नवीन दृष्टी मराठीला देता येईल असं गिरीश दादा म्हणाला. ऍब्सोल्युटली. आता पोस्ट कोविड डेफिनेटली एकदा हे कोविड गेलं आणि थिंग्स बॅक टू नॉर्मल झाले की आय एम शुअर. अगदी अगदी बरोबर. तर पुढे आता मी असं म्हणेन की जेव्हा हे सब्जेक्ट मांडले जातात किंवा असं ग्लोबल इश्यू असेल किंवा आणि थोडेसे सामाजिक प्रश्न किंवा काही वेगळ्या विषयावर मांडायचं असेल, जर त्याच्यावर भाष्य करायचं असेल तर चित्रपट, नाटक किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म यापैकी कुठलं माध्यम अधिक उपयुक्त आहे असं तुला वाटतं? आय थिंक आत्ताच्या जमान्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्स. कारण चित्रपट पण ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर असतात. सो नाटकच नसतात, पण आजकाल ती पण यायला लागली आहेत असं तुझ्याकडनंच कळलंय मला. मी नाही बघितले अजून नाटक. पण आय थिंक ओटीटी प्लॅटफॉर्म इज द बेस्ट वे टू रीच मॅक्सिमम पीपल. तुम्हाला ऑब्व्हियसली ते पण कंटेंट कंट्री स्पेसिफिक असतं, पण तरी सुद्धा तुम्हाला भरपूर कंटेंट बघायला मिळतं ऑन दीज प्लॅटफॉर्म्स, जे तुम्हाला फक्त टेलिव्हिजनवर पण नाही बघायला मिळत किंवा फक्त सिनेमा हॉलमध्ये पण नाही बघायला मिळत किंवा फक्त नाटकाच्या थिएटरमध्ये पण नाही बघायला मिळत. जे दॅट होल थिंग इज अवेलेबल. अगदी अगदी बरोबर. तर आता या सिच्युएशन मधून, कोविड सारख्या सिच्युएशन मधून बरेच बदल घडले. जसं मराठी सिनेमा ग्लोबल झाला, मराठी नाटकं ग्लोबल होऊ शकतात, तर तसंच आता या एकूण मराठी सृष्टीचा पुढचा प्रवास कसा असेल? काय बदल किंवा काय गोष्टी बदलतील किंवा कसा असेल हा प्रवास नुकता आता जो सुरू होईल तो, असं त्याच्याकडे तू कसं बघतेस? वेल, एक्साइटिंग असेल डेफिनेटली. कारण एकतर कोविडमुळे खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि जेव्हा एक समथिंग चेंजेस, देर इज अ लॉट ऑफ न्यू थिंग्स दॅट कॅन कम आउट ऑफ इट, असं मला वाटतं. म्हणजे क्रिएटिव्हली म्हणते मी. आता कोविडमुळे पण जे काही बदल झाले आहेत, नॉट नेसेसरीली कोविड रिलेटेड, पण त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडल्या आहेत, द डॉमिनो इफेक्ट, त्याच्यावरती खूप वेगवेगळे विषय आणि चित्रपट आणि सिरीज आय एम प्रिटी शुअर आपल्याला बघायला मिळतील इन नेक्स्ट फ्यू इयर्स. आणि मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन आणि पण हे पण मागे राहणार नाही त्या बाबतीत. अगदी अगदी बरोबर. तर आता मग असं मला तुला विचारायला आवडेल, आता तू काय घेऊन येतेस पुढे? तुझे काय प्लॅन आहेत? तू प्रेक्षकांना आम्हाला काय, कशा माध्यमातून, कशातून भेटायला येणार आहेस? एक तर तुम्हाला कोणाला इमिग्रेशन ऍडवाइस हवी असेल तर मी लगेच द्यायला तयार आहे, कारण मी युके इमिग्रेशन करते. सो इंडियातनं ज्यांना कोणाला युकेला यायचंय त्या बाबतीत मी ऍडवाइस करते. आणि दॅट असाइड आता मी एक चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली आहे. त्याचं नाव डेट भेट आहे. सो तो होपफुली नेक्स्ट काही फ्यू मंथ्स मध्ये रिलीज होईल. अरे वा, खूपच छान. अगदी 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 प्रेक्षकांनो लक्षात ठेवा, इमिग्रेशन लॉ साठी मदत हवी असेल तर तुम्ही सुजाताला नक्की मेसेज करू शकता. त्यांची नक्की मदत करेल. शिवाय असं म्हणेन आता मी की तू इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, खूप छान छान बोललीस, त्याबद्दल धन्यवाद तुझे. खूप खूप आभार. सची की महफिल आणि महाराष्ट्र मंडळ फ्रान्स तर्फे. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली सचिन. छान वाटलं एवढ्या सगळ्या गप्पा मारून, एवढ्या सगळ्या गोष्टी आठवल्या जुन्या,
आय एम एन्जॉईंग इट सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, सची की मैफिलचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि सची की मैफिल हा युट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.